श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे होळी आणि चंद्रग्रहण याविषयी बरेच प्रश्न निर्माण झालेले आहे. तर नेमकी होळी कधी साजरी करावी त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी ही 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. तर आपल्या सर्वांना होळी ही 2 मार्चला करायची आहे. 2 मार्चच्या दिवशीच आपल्याला होळी पेटवायची आहे, होलिका दहन करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर मनातून हा संभ्रम काढून टाका की चंद्रग्रहण आहे तर होळी कधी करावी. चंद्रग्रहणाचा आणि होळीचा काहीही संबंध नाही, त्यामुळे आपल्याला 2 मार्चलाच होळी साजरी करायची आहे. होळी ही आपल्याला कधी प्रज्वलित करायची, तर 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे. सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की चंद्रग्रहण आणि होळी यांचा परस्परांबद्दल काहीही संबंध नाही. आता आपण पाहूया की होळी कशी साजरी करायची. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात तो अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. होळी कशी साजरी करावी याची संपूर्ण माहिती ही पुढील प्रमाणे आहे. होळी आपल्याला संध्याकाळी करायची आहे, म्हणजे संध्याकाळीच आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे. होळीसाठी आपल्याला जागा कोणती निवडावी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपल्या घरासमोरील जी जागा असते ती होळी पेटवण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ती जागा स्वच्छ करून घ्यावी. होळीच्या दिवशी अंगणातील किंवा सार्वजनिक चौकातली थोडीशी जागा सारवून घ्यावी किंवा शेणाने सडा मारावा. शक्य असेल तर आपल्या घरासमोर होळी पेटवावी. होळीची उभारणी कशी करावी, तर ज्या ठिकाणी होळी प्रज्वलित करायची त्या ठिकाणी छोटासा खड्डा खंदावा. त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात आधी एखादं रुपयाचं नाणं टाकावं. त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला एरंडाचे झाड, उसाची फांदी उभी करायची असते. त्याभोवती आपल्याला गोवऱ्या रचायच्या असत्या. कमीत कमी 5 गोवऱ्या आणि जास्तीत जास्त तुम्ही रचू शकता. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर होळीची विधिवत पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले आपल्याला अर्पण करायचे आहे. त्या होळीभोवती पाण्याने आपल्याला 5 फेऱ्या मारायच्या आहेत. त्यानंतर या होळीमध्ये आपल्याला एक नारळ किंवा खोबऱ्याचा एक वाटी असते ती आपल्याला अर्पण करायची आहे. होळी प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा, तर या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. होळी रे होळी आणि पुरणाची पोळी अशी म्हणही प्रसिद्ध आहे. म्हणून आवर्जून या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून होळीमध्ये तो अर्पण करावा. त्यानंतर पूजेनंतर घरातील विस्तवाने किंवा कापूर लावून होळी पेटवली जाते. यावेळी अग्निभोवती प्रदक्षिणा घालून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. जेव्हा पूजा संपन्न होते आणि होळी ही पेटवली जाते, तर जो घरातील विस्तव असतो त्या विस्तवाने किंवा कापूर लावूनच ही होळी प्रज्वलित केली जाते. त्यानंतर या दिवशी एक प्रथा आहे, ती म्हणजे बोंबा मारणे. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून होळीसमोर बोंब मारण्याची एक जुनी प्रथा पाळली जाते. अशा प्रकारे आपल्याला होळीची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी होलिका देवी असते तिला आपल्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. घरातील सर्वांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी होळीची राख असते त्या राखीने ती राख अंगाला लावून अंघोळ करण्याची प्रथा आलेली आहे. त्यामुळे आपल्यावरील असलेलं कोणतंही अनिष्ट संकट दूर होते, तसेच रोगराई असेल तर तीही निघून जाते, अशी परंपरा आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने होळी कशी करावी हे मी सांगितलेलं आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.